सर्वांना नमस्कार. आज आपला या लेक्चर सिरीजचा 5वा दिवस आहे आणि आजचा एक महत्वाचा भाग तुमच्यासाठी असणार आहे की ज्यावेळेस आपण ट्रेडिंग करणार आहे, ट्रेडिंग हावर्स कसे असतात, त्यासोबतच आपल्याला ट्रेड घ्यायचे असतात, ते कुठकुठे ट्रेड आपण घेणार आहोत, हा जो भाग आहे हा आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहे. पण तत्पूर्वी आपण एक छोट्याशा भागाने सुरुवात करूया, जो भाग आपल्याला फारसा आयुष्यामध्ये खूप गरजेचा असतो आणि आपण त्याच्याकडे नकळत थोडस इग्नोरही करत असतो, हे लक्षात ठेवा. आतापर्यंत मला माहित नाही की तुम्हाला याबद्दल काही कल्पना आहे किंवा कल्पना नाहीये. मी एक गृहीत धरून चालतो की तुम्हाला याबद्दल कल्पना नाहीये, असं मी गृहीत धरून चालतोय. आणि त्या अनुषंगाने मी आज तुम्हाला थोडीशी एक माहिती देतो. इथे माझा म्हणजे माहिती देण्याच्या आधी किंवा हे स्टार्ट करण्याच्या आधीच सांगतो, इथे माझा हेतू नाही आहे की तुम्हाला इन्शुरन्स विकावा किंवा माझ्याकडे इन्शुरन्स एजन्सी आहे वगैरे, असं काही नाही. ओके, वाटलंच तर तुमची इच्छा असेल तर आपण चालू करूया, हरकत नाहीये. परंतु तुम्ही चालू करा, आमचाही सपोर्ट आहे तुम्हाला. ठीक आहे. तर सांगायचा भाग जो आहे आपण आजच्या लेक्चर मध्ये, तर थोडस इन्शुरन्सने चालू करूया, सुरुवात करूया. जीवनामध्ये आपल्याकडे 3 इन्शुरन्स असतात, आपल्याला हे माहिती असलं पाहिजे. एक असतो आपला लाईफ इन्शुरन्स असतो, जो LIC सारख्या कंपन्या काढत असतात. यामध्ये काय होत असतं की तुम्ही ठराविक इन्स्टॉलमेंट, म्हणजे काय आपण ज्याला म्हणू, इन्स्टॉलमेंटच म्हणू, समजा हप्ते म्हणूया, इन्स्टॉलमेंट आपण पे करत असतो आणि एक ठराविक इयर नंतर, ओके, आफ्टर सम पिरियड असं म्हणतो मी त्याला, सम पिरियड, तुम्हाला या इन्शुरन्सच्या म्हणजे जे काय तुम्ही इन्स्टॉलमेंट भरत असतात त्या बदल्यामध्ये एक कॉर्पस भेटून जातो. म्हणजे कॉर्पस म्हणजे काय, तर एक टेंटेटिव्ह रक्कम आपण म्हणू, टेंटेटिव्ह अमाऊंट तुम्हाला तिथे काय होत असते, त्याची व्हॅल्यू असते, ती प्राप्त होत असते, हे लक्षात ठेवा. हा असतो लाईफ इन्शुरन्सचा फंडा असतो पहा. लाईफ इन्शुरन्स मध्ये या पद्धतीने लोक काम करत असतात. परंतु ज्यावेळेस आपण लाईफ इन्शुरन्स, म्हणजे लाईफ म्हणजे कोण, आपल्या जीवनाचा इन्शुरन्स असतो तो. ह्या लाईफ इन्शुरन्सचा एक सगळ्यात मोठा ड्रॉबॅक्स असा आहे की ज्यावेळेस तुम्ही पहिला इन्स्टॉलमेंट भरत असता, तर त्यातला 30% हिस्सा हा कोणाला जातो, त्या एजंटला जातो, हे लक्षात ठेवा. अप टू 30% म्हणतो मी, 30%पेक्षा जास्त जातो तो, परंतु आपण 30% धरूया. 30% हिस्सा जो आहे तो त्या इन्शुरन्सला जातो. म्हणजेच तुम्ही जर विचार केला, आता तुम्ही 10,000 रुपयाचा हप्ता जर भरलेला असेल, तर त्या 10,000 रुपयाच्या हप्त्यावर जर 30% रक्कम तुम्ही जर केली, तर 30% रक्कम होते जवळपास 3,000 रुपये. मग 3,000 रुपये जर तो एजंट घेत असेल, मला सांगा, जर एजंटला 3,000 रुपये भेटत असेल, तर तुमचा मेन अकाउंट मध्ये, म्हणजे जे काय तुमचं इन्शुरन्सचं मेन अकाउंट आहे, त्या अकाउंटला रक्कम जमा होते फक्त किती, म्हणजे 3,000 मायनस करून तुमची 7,000 रुपये रक्कम जमा होते. आणि हे 3,000 रुपयाने पुढचे 3 इन्स्टॉलमेंट असतात. तुमची वार्षिक असेल तर त्या पद्धतीने, इयर मंथली असेल तर त्या पद्धतीने. म्हणजे आपला जवळपास 30% हिस्सा तो खातो आणि नंतर तुमच्या प्रत्येक इन्स्टॉलमेंटवर 5% तो अर्निंग करत असतो, हे लक्षात ठेवा. नंतरच्या प्रत्येक इन्स्टॉलमेंटवर किती राहत त्याला अर्निंग असतं, 5% असतं. मग तुम्ही इन्स्टॉलमेंट भरायचा असतो, तो त्याचं कमिशन अकाउंटला तो जमा करून घेत असतो. म्हणून आपण पाहतो की LICचं म्हणजे जे ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट आहे, ही इन्व्हेस्टमेंट पुढे खूप दिवस चालेल असं आपल्याला दिसत नाही आणि याचं भविष्य आहे असं आपण म्हणत नाही. म्हणून मी याला झिरो व्हॅल्युएबल म्हटलं होतं. लाईफ इन्शुरन्स मध्ये काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत, त्या प्रामुख्याने बंद होताना आपल्याला दिसून येतात, तर त्यांचं भविष्य इथून पुढे राहणार नाही. हा झाला एक इन्शुरन्स. त्यानंतर दुसरा इन्शुरन्स, मे बी तुम्ही ऐकलेला असेल, माहित असेल मला वाटतं तुम्हाला, तर तो असतो आपला हेल्थ इन्शुरन्स. पहा, जीवनामध्ये सगळ्यात गरजेचं असते ती म्हणजे काय, हेल्थ गरजेची असते. कारण हेल्थ असेल तरच आपला मनी, जो तुम्ही पैसा कमवणार आहे, तो पैसा काय होणार आहे, वर्केबल होणार आहे. ओके, मनीची व्हॅल्यू तुमची कधी आहे, जर तुमच्याकडे हेल्थ चांगली असेल तर.
आणि जर हेल्थ चांगली नसेल तर तो मनी काय आहे तुमचा झिरो व्हॅल्युएबल, हे लक्षात ठेवा. मग हेल्थ इन्शुरन्स हा असला पाहिजे का? तर मी याला काय म्हणेल माहितीये का, 100% तुमचा आवश्यक आहे असा घटक आहे. 100% तुमचा हेल्थ इन्शुरन्स असलाच पाहिजे असं मी तुम्हाला गृहीत सांगतो, असलाच पाहिजे. किमान आपल्या व्हॅल्युएशन प्रमाणे जर आपण म्हटलं तर आपला एक 10 लाख रुपयाचा हेल्थ इन्शुरन्स असावाच शक्यतो. ओके. पण हेल्थ इन्शुरन्स काढत असताना नेहमी लक्षात ठेवा की जो माणूस आपला आहे, तो माणूस फक्त आपल्याला आज म्हणजे काय नाही त्याच्यामध्ये, तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तो माणूस बदलते तर त्यामुळे काय अडचण नाही येत फारशी. परंतु तो माणूस असा असावा की तो तुम्हाला सपोर्टिव्ह असावा, सगळ्या गोष्टी क्लिअर करणारा असावा, हे लक्षात ठेवा. कारण आजकाल म्हणजे नुसते ते इन्शुरन्स काढून देतात, ह्या इन्शुरन्स मध्ये फारशी रक्कम एजंटला भेटत नसते. याच्यामध्ये एजंटला जवळपास फक्त 3% रक्कम येते म्हणून. आणि याचा इन्स्टॉलमेंट काय असतो, समजा एक 15,000 रुपयामध्ये आपल्याला 10,000 याचा इन्स्टॉल हे भेटून जातो. म्हणजे आपण याचा 1% फार तर फार 5% म्हणू आपण, त्याच्या पलीकडे काय भेटत नाहीये. आणि जरी 10% जरी भेटली, मी म्हणतोय की चला आपण 10% जरी म्हटलं, तरी 15,000 रुपयाच्या रकमेवर 10%च जर कॅल्क्युलेशन केलं तर फार तर फार मॅक्झिमम त्या याला किती रुपये भेटतात, 1,500 रुपये भेटतात. पण 1,500 रुपयासाठी तो हेल्थ जो एजंट असतो तो फारसा तुमच्यासाठी मदत करत नाही. त्यामुळं रिलेशनशिप मध्ये असेल अशा व्यक्तीकडनं आपला हेल्थ इन्शुरन्स असेल तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होतो. आणि हेल्थ इन्शुरन्स हा प्रत्येकाचा असलाच पाहिजे. कारण हेल्थ मध्ये कधी काही प्रॉब्लेम येऊ शकतात, आपण कधीच विचार करू शकत नाहीये. चालू चालू मध्ये जसं आपण पाहतो की एखादं व्हेकल चालू चालू मध्ये बंद होतं, त्या पद्धतीने आपल्या जीवनमानाचं आजचं जे आपण खाण्याची पद्धत वगैरे जे काही, आता त्याच्यावर चर्चा करायची गरज नाहीये, ते जे काही चेंजेस आहेत त्याचा इम्पॅक्ट होत आहे. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स 100% काय आहे, गरजेचं आहे, इम्पॉर्टंट आहे. आपल्याला हे लक्षात ठेवा. तुमच्यातच कोणी हे जरी चालू केलं, त्याची काय म्हणू आपण, इन्शुरन्स एजंट जरी झालं आणि त्याच्यामध्ये जर सर्व्हिस तुम्ही चांगली दिली तर लोकांमध्ये तुम्ही एक बिझनेस म्हणूनही याच्याकडे पाहू शकता. आणि चांगला स्कोप असणारा बिझनेस आहे. कारण लोकांना फक्त काय पाहिजे, हेल्थ इन्शुरन्स असेल तर त्याची सर्व्हिस चांगला देणारा माणूस पाहिजे. सर्व्हिस इम्पॉर्टंट राहते या सेक्टरमध्ये. कारण इथे तुम्हाला रक्कम जास्त नाही, रिटर्न जास्त नसतात, परंतु हेल्थ मध्ये तुम्हाला सर्व्हिस जर देणारा चांगला माणूस असेल तर लोक त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला मागे पाहणार नाही. हा झाला इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्सचा दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकार तुम्हाला परिचित आहे मला माहित आहे, तुम्ही त्याचं नाव ऐकलेलं असेल, टर्म इन्शुरन्स. याबद्दल आपण जागरूक आहोत, मला शंकाच म्हणजे डाऊटच नाहीये. परंतु प्रॉब्लेम कुठेतरी क्रिएट असा होतो की हा टर्म इन्शुरन्स घ्यायचा किती आणि असावा किती, हा मोठा प्रश्न आहे पहा. आजचं मेन भाग हा होता मला, हेल्थ इन्शुरन्स बद्दल तुम्ही जागरूक आहात, लाईफ इन्शुरन्स बद्दल तुम्हाला बऱ्या प्रमाणामध्ये इन्फॉर्मेशन आहे, नाही असं नाहीये. परंतु हेल्थ इन्शुरन्स बद्दल आपण थोडेसे अनकॉन्शियस आहोत, किंवा आपल्यापर्यंत जी आवश्यक माहिती, ती माहिती आपल्याला कोणी दिलेलीच नसते किंवा पोहोचलेलीच नसते. आणि इन्शुरन्सच्या बाबतीत पहा, कोणी तुम्हाला जो सांगायला येतो ना, मी एक रिअलिटी फॅक्ट म्हणून तुम्हाला सांगतो की तो फक्त त्याचा फायदा शोधण्यासाठी आलेला असतो. आज मी ही लेक्चर घेतो, मला 2 पैसे मिळतात म्हणून मी तुम्हाला मार्केट बद्दल मी कधी तुम्हाला निगेटिव्ह बोलणार नाही, एवढं लक्षात ठेवा. सेम इन्शुरन्स एजंट आमच्यापेक्षाही पुढच्या 10 पावलं पुढे पोहोचलेला आहे. आम्ही तरी कधी कधी म्हणजे बऱ्यापैकी जवळपास 70% सत्यता सांगतो. परंतु हेल्थ इन्शुरन्स वाले किंवा हे जे काय बाकी इन्शुरन्स होते ते त्याच्याही पलीकडे आहे. तुम्हाला एक सिंपल सांगतो एक्झाम्पल. तुमच्या अकाउंटला साधा बॅलन्स असू द्या, शिल्लक बॅलन्स असू द्या, आणि तुमचं अकाउंट प्रायव्हेट बँकला असू द्या. प्रायव्हेट बँका तुम्हाला माहिती आहे, एचडीएफसी, आयसीआयसीआय, ऍक्सिस बँक, कोटक बँक, ह्या 4-5 ज्या बँका आहेत त्याच्यामध्ये तुमचं अकाउंट असू द्या. ते लगेच तुम्हाला फोनवर फोन चालू होतात बघा, तुम्हाला फोन येतात कंटिन्यू कि सर आपको हेल्थ इंश्योरेंस लेना है क्या, सर आपको लाइफ इंश्योरेंस लेना है क्या, सर आपको एसआयपी चालू करना है क्या. त्यांच्याकडे नॉलेज नाहीये, परंतु त्यांना टार्गेट आहे. त्यांना काही करून पुढच्या माणसाला बकरा बनवायचा आहे बरेच, ते त्याच्यासाठी प्रयत्न करतात.
परंतु तुमच्या इन्शुरन्स किंवा तुमच्या इन्व्हेस्टमेंट बद्दल तुम्हाला फ्युचर्स मध्ये काय भेटणार आहे? त्यांना झिरो त्याची हे व्हॅल्यू, एवढं लक्षात ठेवा. स्टेट बँकवाला जर असेल तुम्हाला सांगतो, त्याला तुमच्या लाईफच्या बद्दल काही घ्यायचं नाही. त्याला फक्त आज तुमचं त्याचं प्रोडक्ट विकायचंय आणि त्याचं टार्गेट कम्प्लीट करायचं. तो त्यासाठी काम करणार आहे. म्हणून भविष्यामध्ये हे जे सेक्टर्स आहे, सर्व्हिस सेक्टर, याचा स्कोप भरपूर राहणार आहे. सर्व्हिस सेक्टर मी का म्हणतो, तर ही सगळे सर्व्हिसिंग आहे पहा. हे सर्व्हिस सेक्टरचा स्कोप खूप आहे. याच्यात ऍज अ बिझनेस म्हणून आपण आपण स्वतः सुरुवात केली तरी आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगले रिटर्न देणारा बिझनेस राहणार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. टर्म इन्शुरन्स कडे जाऊ. टर्म म्हणजे काहीतरी एक कालावधी पहा, आपण म्हणतो सेम तसंच. टर्म इन्शुरन्स म्हणजे असं आहे की मी एक्सपेक्टेड म्हणतो, माझी सॅलरी 1 लाख रुपये महिना आहे, आपण असं म्हणूया. ओके. माझी सॅलरी किती, मी म्हटलं 1 लाख रुपीज आहे. एक्झाम्पल म्हणून म्हणतो बरं का, एवढं सांगतो मी की एक एक्झाम्पल म्हणून आपण म्हणूया माझी सॅलरी 1 लाख. ठीक आहे, हरकत नाही. माझी सॅलरी 1 लाख आहे. तर उद्या जर, म्हणजे माझ्या पुढे प्रश्न निर्माण झाला पाहिजे, जर उद्या यदाकदाचित माझ्या बाबत काहीतरी वाईट घटना झाली आणि मी समजा आपला रामराम केला, तर अशा कंडिशन मध्ये माझ्यावर डिपेंडंट असणारी माझी फॅमिली आहे, तिला महिन्याला किती इन्कम येणं गरजेचं आहे याचा विचार मी केला. तर आफ्टर पास, मी माझ्या फॅमिलीला पण अपेक्षित रिटर्न किती राहणार आहे, 1 लाखाचं असलं गरजेचं आहे. असणं गरजेचं आहे म्हणण्यापेक्षा 1 लाख रुपये त्यांच्यासाठी ते इन्कम मंथली येणं अपेक्षित आहे. का? बिकॉज ऑफ आय हॅव ऑलरेडी एक्सपेन्सेस लेवल इन्क्रीज करून ठेवलेली आहे. आणि किती एक्सपेन्सेस लेवल इन्क्रीज केलेली आहे? तर 1 लाख रुपीज पर मंथ. बरोबर. आपण आपली तेवढी लेवल इन्क्रीज करून ठेवलेली आहे. आणि मग मला सांगा, जर मी असा टर्म इन्शुरन्स काढून ठेवला असेल की ज्याच्यामधनं माझ्या फॅमिलीला भविष्यात समजा 20,000 रुपये भेटेल अशी रक्कम असेल, तर ते 1 लाखाचे बजेट सांभाळू शकत नाही. म्हणजे मी नसताना जी फॅमिली आहे माझ्यावर डिपेंडंट, तिला त्या 20,000मध्ये तेवढा खर्च भागवता येणार नाही. मग तिला काहीतरी काटकसर करावं लागेल किंवा तिला कुठेतरी जॉब चालू करावा लागेल. आणि जे टार्गेट मी माझ्या भविष्यामध्ये माझ्या मुलांच्या बाबतीत ठरवलेले, की 1 लाखामध्ये मी माझं काय नियोजन करणार आहे, ते नियोजन कुठेतरी कोलमडलं जाणार आहे. मग माझा इन्शुरन्स जो टर्म इन्शुरन्स आहे, हा असला असला पाहिजे की मी असताना मी 1 लाख रुपये कमवतोय, तर मी नसताना सुद्धा मी 1 लाख रुपये कमवले पाहिजे. हा जर टर्म इन्शुरन्स माझा असेल तर मी फायद्यात होऊ शकतो. मग आता तुम्ही म्हणता, मग एवढा टर्म इन्शुरन्स कसा येऊ शकतो, तेव्हा असा टर्म इन्शुरन्स मी कसा करू? फॉर एक्झाम्पल पहा, तुम्ही जर पाहिलं, 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी, 1 CR चा सांगतो मी तुम्हाला, 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी आपल्याला इयरली हप्ता, इयरली सांगतो आम्ही, इयरली हप्ता किती येतो? 12,000 रुपीज पर्यंत येतो. बरं, आज मी विचार केला, माझं इयर किती आहे? 35, असं एक्झाम्पल म्हणतो मी, का 30 इयर आहे असं म्हणतो, थोडं कमी करूया, 2-4 वर्ष म्हणजे बरं वाटेल. माझं वय 30 वर्ष आहे असं मी म्हणतो. मी असं गृहीत धरलं की अजून 40 वर्ष मी काय होणार आहे, जगणार आहे. किती इयर्स अजून ऍडिशन करतो मी, 40 इयर्स मला असं वाटतं की मी जगणार आहे. पण कधी ना कधी मला जावंच लागणार आहे. जाण्यात पण आनंद आहे आपल्याला, काही वाटत नाही. कारण जाताना चांगल्या गोष्टी केल्या तर मी तर म्हणतो वाजत गाजत कार्यक्रम केला तरी चालेल. 40 वर्षानंतर मी, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 40 वर्षामध्ये मी 12,000 रुपयांनी जर माझा हप्ता होता, तर 12,000 गुणिले 40 वर्षामध्ये मी किती हप्ते भरले? 40 हप्तेच भरणार आहे मी. मग 12,000 गुणिले 40 जर केलं तर किती येतात? 12 गुणिले 4, 12 चोक 48, बरोबर.
आणि 3 झिरो आणि हा 1 झिरो, 4 झिरो त्याच्यावर, 1 2 3 4. सिंपल कॅल्क्युलेशन आहे, कॅल्क्युलेशन तुम्ही कॅल्क्युलेशन मध्ये करा. मी पूर्ण 40 वर्षामध्ये माझा 40 इयर मध्ये माझा टोटल पे आउट किती होतोय? 4,80,000 होतोय. पण त्या 4,80,000मध्ये मी माझी फॅमिली आणि मी स्वतःला कव्हर करून ठेवलं 1 CR मध्ये. इट्स अ बेस्ट प्लॅन इन युअर लाईफ. कधी विचार करा तुम्ही. हा प्लॅन बेस्ट आहे. तुम्ही तुमच्या कस्टमरला एवढा प्लॅन समजून सांगितला की बाबा, तू जर 12,000मध्ये तुझ्या लाईफ मध्ये 1 कोटी कव्हर करून ठेवले, 70 वर्षात कधी ना कधी मला जाणंच आहे. मी 70 वर्ष झाला ना, 80 वर्षापर्यंत जगलो तरी मी 10 हे वाढणार आहे माझे 70 वर्षाचे. तर माझे 10 हे इन्स्टॉलमेंट वाढणार आहे. ज्या दिवशी जाणार आहे त्या दिवशी 1 CR ची रक्कम कव्हर आहे ऍक्च्युअल मध्ये. म्हणजे झालं काय, की मी माझा हेल्थ इन्शुरन्स आणि मी माझा टर्म इन्शुरन्स, मी काय म्हटलं, मी माझा हेल्थ इन्शुरन्स प्लस माझा टर्म इन्शुरन्स हा मी कंपल्सरी ठेवला पाहिजे न, कंपल्सरी असला पाहिजे न. यासाठी मी आयुष्यात कधीच तडजोड नाही केली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आणि ज्या दिवशी आपण तडजोड करायला लागू, त्या दिवशी आपण आपल्या मुलांचं भविष्यातलं जे फीचर्स आहे त्याच्याशी खेळतोय असं आपण म्हणायला हरकत नाही. किंवा त्यांच्या फ्युचर्स बद्दल आपल्याला काळजी नाही, आपण असं म्हटलं तरी चालेल. यावरून एक सिंपल उदाहरण सांगतो मी. आपण पहा, आपल्या मुलांचं कम्पॅरेटिव्ह कायम इतरांशी करत असतो. तर माझं प्रत्येक वेळेस मी सांगताना लेक्चरमध्ये, मी क्लासमध्ये तेच गोष्टी सांगतो की करू नका बाबांनो, गरज नाही. कारण माझ्यात जे गुण आहे, आता पहा, माझ्यात गुण आहे, मी तुम्हाला शिकवून ते गुण तुमच्यात आणण्याचा प्रयत्न करतोय. मी कितीही झटपडलो, कितीही रडलो, किती कडलो, किती प्रयत्न केले, तर माझ्यातले 100 आउट ऑफ 100 गुण मी तुमच्यात आणू शकतो का? तर हा प्रश्न केला तर तुम्ही स्वतः सांगता, सर इट्स नॉट पॉसिबल, तुमचा भाग वेगळा आहे आणि आमचा भाग वेगळा आहे, तुम्ही 80% आमच्यात इम्प्लिमेंट करू शकता. हे तुम्हाला समजलं. मग मला सांगा, आपण आपल्या मुलांना 100% इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न का करत आहे? हा मोठा एक भाग आहे. तर असं होऊ शकत नाही की आपण प्रत्येकाच्या कम्पॅरेटिव्ह, म्हणजे समजा शेजाऱ्यांचा मुलगा आहे, शेजाऱ्याच्या मुलग्याला 90% पडलं, मग आपल्यालाही 92 पडलं पाहिजे असं काही नाही. आपण त्याचे गुण ओळखले पाहिजे, त्या पद्धतीने त्याला डेव्हलप केलं पाहिजे. मी तर एक सिंपल प्रश्न म्हणतो तुमच्या समोर. जर तुमच्या मुलाने, म्हणजे आज मी म्हणतो की मी समजा काय केलं, म्हटलं की माझ्या मुलांनी शेजाऱ्याच्या मुलांपेक्षा काय जास्त मार्क पाडले पाहिजे. आणि जर एक दिवस माझाच मुलगा मला येऊन प्रश्न विचारला, बाबा ठीक आहे मी पाडतो त्याच्यापेक्षा जास्त मार्क, पण शेजाऱ्याच्या काकांची जी इन्कम आहे तेवढं इन्कम तुमचं कमवून दाखवा. आणि जर शेजाऱ्याचं इन्कम असेल 5 लाखाच्या घरात आणि मी 1 लाख कमवत असेल, तर मला ते तेवढं कमवता येईल का? नाही होणार. आज आपण त्याला बळीचा बकरा का बनवतो? कारण तो प्रश्न करत नाही आणि तो पण आपल्याला प्रश्न करत नाही, मग आपण त्याच्यावर बळजबरी करत असतो, एवढंच होतं. तर सांगायचा एवढाच उद्देश आहे की स्वप्न जे आहे आपल्या फॅमिलीची, आपल्या मुलांची, ते साध्य होण्यासाठी टर्म इन्शुरन्स प्लस हेल्थ इन्शुरन्स आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. हे लक्षात ठेवा. हेल्थ इन्शुरन्स पूर्ण फॅमिलीचा असला पाहिजे. टर्म इन्शुरन्स जे काम करतात त्या दोन्ही व्यक्तींचा असला पाहिजे. मी म्हणतो नवरा बायको दोघांचा असेल तरी काही हरकत नाहीये. ठीक आहे. हा भाग इन्शुरन्सचा होता. आपल्याला जीवनामध्ये ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे, कारण इट्स अ पार्ट ऑफ द फिनान्शियल लिटरसी. आपलं फक्त शेअर मार्केट शिकूनच हे करायचं नाहीये, तर आपल्याला ह्या गोष्टींची जाणीव असावी. त्यासाठी मी तुम्हाला हा खास एक छोटासा, म्हणजे 15-20 मिनिटांचाच फक्त पार्ट होता, तो मी इन्शुरन्स बद्दल सांगितलेला आहे. तर यामध्ये आपल्याला अजून एक, म्हणजे 1, 2 आणि 3, लाईफ, हेल्थ आणि टर्म इन्शुरन्स, आणि त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला एक अजूनही प्लॅन भेटतो, ज्याच्यामध्ये कव्हर होतं तुमचं हेल्थ, त्याच्यामध्ये कव्हर होतं तुमचं टर्म, आणि त्याच्यामध्ये कव्हर होतं तुमचा
SIP चा भाग, असं तिन्ही मिळून एक प्लॅन बनलेला आहे आता मार्केटमध्ये. परंतु तो किती चालेल, चालण्यासारखा आहे. फक्त असा प्लॅन असेल तर तो बेस्ट आहे, हे लक्षात. म्हणजे 3 in 1 जो प्लॅन तुमचा जर मार्केटमध्ये राहिला असा, तर हा प्लॅन खूप चांगला चालेल आणि याच्यामधनं चांगले रिटर्न्स पण समोरच्या व्यक्तीला भेटणार आहे, हे लक्षात ठेवा. एक सहज उदाहरण सांगतो आणि पुढे जाऊया. अं, जे उदाहरण सांगतो त्यांचा शेअर्सही मार्केटमध्ये आहे आणि त्यांचे बऱ्याच वेळा मी, तर तुम्ही व्हिडिओ पण पाहिले असेल किंवा तुम्हाला माहितही असेल. अपरिचित नाहीये, परिचित असलेलंच ते हॉस्पिटल आहे. आम्ही एक 1200 रुपयाला असताना स्टॉक सांगितला होता, नारायणा हृदयाला लिमिटेड म्हणून. हा एक 1200 रुपयाला असताना स्टॉक सांगितला होता आम्ही. तो वर्षभरामध्ये डबल. परंतु यांच्या हॉस्पिटलमध्ये हे जे काय नारायणाचे मेन जे काय हॉस्पिटलचे ओनर आहेत पहा, इथे त्यांचं नावही आहे प्रमोटर्स मध्ये. स्वतःकडे त्यांनी 63% हिस्सा होल्ड करून ठेवलेला आहे. शकुंतला शेट्टी आणि देवी प्रसाद शेट्टी. तुम्ही युट्यूबला त्यांना पाहू शकता किंवा तुम्ही ते त्यांच्याबद्दल हे करू शकता. तर त्यांनी काय म्हटलं होतं की हेल्थ इन्शुरन्स मध्ये मी आजच्या घडीला, पहा बरं का, ते काय म्हणले होते, मी आजच्या घडीला फार तर फार एक 1500 रुपयामध्ये, 1500 रुपये बरं का, मी तो काय म्हणला होता, मॅक्झिमम 1500 रुपयामध्ये मी अशी सुविधा देऊ शकतो लोकांना. अशी सुविधा म्हणजे काय, की पूर्ण हेल्थ कव्हर करून देऊ शकतो लोकांची. तुमचा काही आजार असू द्या, फक्त गरज काय राहील की तुम्ही फक्त आमच्या हॉस्पिटलमध्ये, म्हणजे तो माणूस आज अशा याच्यामध्ये होता की पूर्णची पूर्ण त्याची जी काय म्हणू आपण, की हॉस्पिटल आहे, ते हॉस्पिटल तो काय करणार होता, कव्हर इन अ एरिया, पूर्ण एरियामध्ये तो कव्हर करण्यासाठी काम करत आहे. म्हणजे एक व्यक्तिमत्व असं पण आहे की भविष्य पहा, ज्या दिवशी मी व्हिडिओ पाहिला त्या दुसऱ्या दिवशी मी हा शेअर 1200 रुपयाने म्हटलं खरेदी करा. कारण त्यांच्यामध्ये जे काही फीचर्स पाहण्याचं किंवा त्यांच्यामध्ये असलेलं जे हे आहे, तर ते खूप मोठी ताकद आहे आणि ते भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी लोकांसाठी नक्कीच करू शकतात, असे हे व्यक्तिमत्व आहे. आणि स्वतःकडे त्यांनी स्वतःचे शेअर पण भरपूर प्रमाणात ठेवलेले, FII चे पण आहेत. आणि त्यांचे हॉस्पिटलचे नंबर वगैरे जर पाहिले तुम्ही, तर भरपूर मोठ्या प्रमाणात तुम्हाला नंबर पण पाहायला भेटतील. आपण पाहूया, इथनं तुम्हाला डेटा पाहायला भेटेल. मल्टिपल सर्व्हिसेस देतात ते पूर्ण इंडियामध्ये. इंडियामध्ये त्यांचे 19 स्वतःचे हॉस्पिटल्स आहेत. ओके. आणि हार्ट सेंटर जे आहेत त्यांचे किती आहेत, 2 आहेत. आणि 18 क्लिनिक्स आहेत. आणि डायलिसिस सेंटर्स त्यांचे आहेत काय. असं जर आपण पाहिलं तर कायमॅन इस्लँड मध्ये त्यांचं एक हॉस्पिटल आहे. टोटल 40 हॉस्पिटल्स आहेत हेल्थ केअरचे. आणि ऑपरेशनल बेड्स जे म्हणतो आपण त्यांना, रूम्स बेड, आणि ते आहेत त्यांचे 5700 प्लस. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे संपूर्ण त्यांचा पुण्यामध्ये पण आहेत हॉस्पिटल त्यांचे, अडचण नाही काय. परंतु एकदम छानपैकी त्यांचं जे मॅनेजमेंट आहे, असं जर मॅनेजमेंट जर असेल, तर फ्युचर्स मध्ये यांचं जेव्हा नेटवर्क वाढणार आहे, तर तुमचं हेल्थ इन्शुरन्स इकडे जे 15,000 घेतात, तुम्ही फक्त जायचंय आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये तुमचं जे काय आजार पण असेल, त्याच्यावर तुम्ही फक्त उपाय करून घ्यायचा आहे. 1 रुपया भरायची गरज नाहीये. सगळं ते ऑलरेडी तुमच्याकडनं पहिलंच प्रीमियम घेणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे 1500 रुपयाच्या पेक्षा कमी रकमेमधनं हा माणूस एवढं स्वप्न लोकांना दाखवू शकतो, तो प्रत्यक्षात सुद्धा आणू शकतो. परंतु गव्हर्नमेंट त्याला परमिशन देणार नाही. त्याचं कारण असं आहे की गव्हर्नमेंटला पण इन्कम पाहिजे. कारण सगळा बेस कमिशनवर चालतो. जो भाग सांगितलेला आहे ऑलरेडी, त्यामुळे सोडून देऊया तो आणि आपण आपल्या परत पुढच्या भागात गेलो. ठीक आहे. हा झाला तुमचा इन्शुरन्सचा पार्ट. त्यानंतर आपल्याला पुढे जायचंय आणि आपल्याला पाहायचंय टाइप्स ऑफ ट्रेडिंग. खूप मोठा भाग आहे, खूप छान भाग आहे. पाहण्यासाठी पण आपण पाहत असतो की खूप मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला कधी कधी कल्पनाही नसते की ट्रेडिंगचे प्रकार काय आहेत. आपण करत असतो, आपण सगळे प्रकार पाहतो बरं का. म्हणजे तुम्ही काय करता,
सर्वच्या सर्व प्रकारामध्ये काम केलेले तुम्ही लोक आहात. तुम्ही म्हणण्यापेक्षा मी पणही आहे. परंतु आपण नेमकं याच्यामध्ये कोणत्या घटकामध्ये बसलो आणि कुठे फसलो ते आपल्याला कधी कळत नाही. हे लक्षात ठेवा. आणि आपण असा प्राणी आहोत की आपण स्कॅपलिंग पासून सुरुवात करीतो आणि लॉंग पोझिशन जातो. पण रियालिटी अशी आहे, म्हणजे आपण ज्याला म्हणू रियल पार्ट ऑफ द स्टॉक मार्केट, रिअल खरा मार्ग स्टॉक मार्केटमध्ये पैसा कमवण्याचा, रिअल पार्ट ऑफ अर्निंग मनी, आपण असं म्हणूया, इन टू स्टॉक मार्केट किंवा इन द स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केटमध्ये खरा पैसा कमवण्याचा जो मार्ग आहे किंवा जे रिअल मार्ग आहे तो कोणता आहे पहा. तर तुम्हाला काय आहे की लॉंग टर्म कडनं कुठं यायचंय तुम्हाला, शॉर्ट टर्म कडे यायचंय, लॉंग टू स्कार्पिंग कडे यायचंय. स्काल्पिंग करू शकता तुम्ही, पण पहिल्यांदा तुम्ही काय करायची गरज होती की लॉंग टर्म करायची गरज होती. लॉंग टर्म पासून तुम्ही काय करू शकत होता, स्काल्पिंग कडे जो येतो तो काय होतो, बिकम अ सक्सेस. हे लक्षात ठेवा, तो खरा सक्सेस असतो. पण आपलं चुकतं, आपला जो पाथ आहे तो पाथ आपण काय केलेला आहे, 90% पीपल्स जे आहेत की 95 म्हटलं तरी काय हरकत नाही, 95 प्लस पीपल्स आहे, दे हॅव चुजिंग द पाथ ऑफ द स्काल्पिंग. सुरुवातच तिथून करतात, स्काल्पिंग टू लॉंग टर्म. And main things is they have losses their money more than, म्हणू आपण their money 90%. टोटल बॅलन्स, त्यांचा जो बॅलन्स असेल मग तो कर्ज काढून घेतलेला असू द्या किंवा कसंही असू द्या, त्यातली 90% किंवा आपण असं म्हटलं तरी चालेल 500% पर्यंत, 500% रक्कम हे स्काल्पिंग मध्येच घालून बसतात. देन दे डिसाइड लॉंग टर्म. आणि मग जेव्हा लॉंग टर्म पाहायला येतात त्यावेळेस लोन पे लोन, लोनच शिल्लक असतं नुसतं, त्यांनी लोनच घेतलेलं असतं आणि त्या लोनवरच काम करत असतं. कारण मॅक्झिमम बॅलन्सेस काय झालेलं असतं तर त्या पॉकेटमध्ये गेलेला राहतो. हे लक्षात ठेवा. मग ही जी लोक आहे मार्केटमधले, ही लोक मार्केटमध्ये सक्सेस होत नाही आणि 95% तसेच आहेत. आज मी एवढे शेअर दिले तुम्हाला पहा, नंबर ऑफ 10-20 शेअर्स आपण आज घेतले असेल. मागच्या हप्त्यात पण मी तुम्हाला पहा जस्ट मार्केट पडलं 10 शेअरची लिस्ट दिली पहा तुम्हाला, त्यातले 1-2 शेअर्स फेल गेले असेल, परंतु बरेचसे शेअर तुम्ही पहा, ऑब्झर्वेशन करा. आज आपण केन्सला घेतलो, तो टार्गेट कम्प्लीटही करून गेला पहा. मोचिप घेतला होता, तो 136 पर्यंत गेला, म्हणजे पहिले टार्गेट जवळपास कम्प्लीटही करून घेतला. सांगायचं काय मला, मेन पार्ट तुम्हाला सांगतो की स्काल्पिंग हे तुम्ही जास्त मार्केटमध्ये काम केल्यानंतर करता येणारा भाग आहे. कारण तो एका मिनिटाच्या आधी, म्हणजे स्काल्पिंग आपण कशाला म्हणतो की जो ट्रेड 1 मिनिटाच्या आधी आपल्याला कंप्लीट करायचा आहे. आपलं काय होतं माहितीये का, आपण घेतो स्काल्पिंग साठी आणि त्याला ठेवतो लॉंग टर्म साठी. मोठाली लोक ते नाही करत. मोठाली लोक लॉंग टर्म साठीचा विचार करून एखादा शेअर घेतात आणि स्काल्पिंग मधून निघून जातात. हा, आपल्या विचारात त्यांच्या विचारामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. इवन मी सुद्धा शेअर्स घेताना मी लॉंग टर्मचा विचार करून शेअर्स घेतो. आणि मला जर पोझिशन भेटली, पोझिशन म्हणजे काय, एक 8 दिवसापेक्षा किंवा आपण म्हणू
365 दिवसाच्या आतमध्ये. स्विंग कशाला म्हटले त्यांनी? मला 7 दिवसाच्या आतमध्ये, 1 दिवसापर्यंत. किंवा इंट्राडे आपण म्हणतो, त्याला डे ट्रेडिंग म्हणतो आपण. तर इंट्राडे ट्रेडिंग मध्ये सुद्धा मला एका दिवसाच्या आतमध्ये त्याच्यामध्ये निघता येतंय का, मी त्याचा विचार करणार आहे. आणि जर मला ते एका दिवसाच्या आतमध्ये निघता येत असेल, तर मग मी ते इंट्राडे ट्रेडिंग सुद्धा करू शकतो. मला काय गरज आहे मला त्यामध्ये. परंतु मी इकडनं जर इकडं मार्ग घेतला, रियालिटी म्हणून सांगतो हा मी तुम्हाला, म्हणजे थोडं वाईट वाटेल, पण तुम्ही असं जाण्याचा प्रयत्न केला तर हा मार्ग तुमचा चुकीचा आहे. कारण तुम्ही विचार छोटा केलाय आणि लॉंग टर्मला का घेऊन गेलाय. परंतु ज्यावेळेस तुमचा विचार असा असेल की तुम्ही एखादा स्टॉक लॉंग टर्मच्या हिशोबाने घ्या आणि त्याला स्कॅल्पिंग मध्ये काढा, त्याला इंट्राडे मध्ये काढून टाका, किंवा त्याला स्विंग मध्ये काढून टाका, हरकत नाही. तुमचे लॉसेस कमी होणार, हे लक्षात ठेवा. पण असा मार्ग घेतला तर मात्र तुम्ही फसणार आहे. कारण हा मार्ग जो असतो ना स्कॅल्पिंगचा, हा स्कॅल्पिंगचा मार्ग असतो छोट्या कालावधीसाठी. म्हणजे जसं इथं दाखवले तुम्हाला की 1 मिनिटापेक्षा कमी कालावधी, मग तो 5 सेकंदासाठी असेल, 10 सेकंद, 35 सेकंद, 50 सेकंद, 1 मिनिट, फार फार तर फार 2 मिनिटं, 5 मिनिटं, फार तर फार लय डोक्यावरून पाणी. स्कॅल्पिंग म्हणजे सिंपल उदाहरण आहे. ज्यावेळेस बॅट्समन बॅटिंग करत असतो पहा, त्याला माहितीये मला काय करायचं आहे, एकच रन काढायचा आहे. दे आर टेकिंग ऑनली अ सिंगल रन इन अ वन बॉल. तो काय करतो? सिक्स मारायला जातो? कधीच नाही मारणार. तो काय करणार आहे? बॉलला फक्त शॉर्ट मध्ये डिफेक्ट करणार, फेस करेल फक्त बॉल, आणि फक्त नॉर्मल पेस करेल बॉल, की ज्याच्यामध्ये मला फक्त कुठल्या पोझिशन मध्ये पोझिशन भेटते आणि मी निघून जातोय. म्हणजे तो एक रन पळण्यासाठी जेवढा गरज असणार आहे तेवढंच तो त्याला डिफेन्स करणार. तो सिक्स नाही मारणार आहे, हे लक्षात ठेवा, किंवा तो फोर मारण्याचा प्रयत्न करणार नाही. आता तुम्ही म्हणता सर आम्ही पाहतो क्रिकेटमध्ये बरेच जण करतात तसं. एक्सपेरिमेंट पाहतो आपण म्हणूया. ज्यावेळेस तो अं, एखादा स्ट्रॉंग बॅट्समन असेल तो करू शकतो. म्हणजे स्ट्रॉंग शेअर्स मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी शक्य आहेत. परंतु ज्यावेळेस तुमचा स्कॅल्पिंग मध्ये म्हणजे छोटा शेअर्स असेल, म्हणजे छोटा आपण म्हणण्यापेक्षा आपण म्हणू की तुम्ही छोट्या पॉइंट साठी आपण त्याला घेतलेला असेल. स्कॅल्पिंग मध्ये तुमचे पॉईंट किती असावे? तर पॉईंट तुमचे 10 पॉईंट तुम्हाला खूप झाले. 10 रुपये म्हणजे शेअरच्या ज्या व्हॅल्यू प्रमाणे आपल्याला ते पॉईंट क्लिअर करावे लागते. 100 रुपयाचे शेअर्स आहेत तर तुम्हाला 10, 20, 30 पैशापर्यंत रक्कम कमावता आली, 40 पैशापर्यंत सफिशियंट, हे लक्षात ठेवा. 500 रुपयाचा शेअर असेल, 5 रुपयापर्यंत रक्कम भेटली स्कॅल्पिंग मध्ये, 2 रुपये रक्कम भेटली, ठीक आहे. लोक 1 रुपयासाठी सुद्धा काम करतात स्कॅल्पिंग. 500चा खूप वेळा आपण पाहतो ऑप्शन मध्ये 2 रुपये कमवण्यासाठी. म्हणजे जसं की आपल्याला माहिती आहे की एखादा ऑप्शन आता ह्या पोझिशन पासून रिटर्न घेतोय, ह्या पोझिशन पासून रिटर्न घेतोय, त्यावेळेला आपण पोझिशन घेतो आणि 2 रुपये कमवण्याचा उद्देश. परंतु इकडे लॉसला यायला लागलं तर 10 रुपये लॉस होतो, 20 रुपये होतो, 30 रुपये लॉस होतो. मग असं वाटतं की आता सगळं संपलं, मग विकून टाकतो आणि परत जागा होईल. हे स्कॅल्पिंग वाल्यांचं होतं. मग स्कॅल्पिंग हा भाग हा ज्यावेळेस माणूस तज्ञ होणार आहे त्यावेळेस, हे लक्षात ठेवा. मला सांगा, सूक्ष्म पातळीचा अभ्यास आपण कधी करू शकतो? आपण त्यातले तज्ञ असेल तर तेव्हा करू शकतो. पण इंडियामध्ये ट्रेडिंगला सुरुवात केली लोकांनी स्कॅल्पिंग पासून. सकाळी मार्केट चालू झालं का 5 मिनिटाच्या आतमध्ये काय ट्रेड मारता येईल तेवढं ट्रेड मारायचं, प्रॉफिट लॉस काय असेल ते बुक करायचं. या पद्धतीने सुद्धा लोक करतात. वाईट याचं वाटतं की अकाउंट रेड मध्ये जातंय का ग्रीन मध्ये जातंय याचा विचारच केला नाही. मग जर याचा विचार होणार नसेल तर अकाउंट ग्रीन मध्ये येईल का? हाही मोठा प्रश्न. प्रश्न असंख्य आहे, उत्तर ही आपण आपल्या बेसवर तयार करायची, हे लक्षात ठेवा. मार्ग योग्य निवडला, लॉंग टर्म कडनं स्कॅल्पिंग कडे गेलो,
तर रिअल पाथ असणारे दिशा चुकण्याचा प्रयत्न कमी राहील आणि आयुष्यामध्ये हार्ट अटॅक वगैरे येण्याचे चान्सेस राहणार नाही. कारण मार्केटमध्ये जर आता आपण पाहिलं तर बरेच लोकांना अटॅक येण्याचे कामं केलेत. म्हणजे अटॅक येण्याचे कामं म्हणजे काय, ट्रेड आहे फक्त 10-20 हजार रुपये लॉस झालेला, पण डोक्याला टेन्शन मात्र एवढं की डायरेक्ट अटॅक येतो. एवढं काय कामाचं नाही, तेवढं लोड घेण्याची गरजेचं नाही. खास म्हणजे मेन गोष्ट जर पाहिली आपण तर सुरुवात करत असताना लॉंग टर्म करणं सुरुवात करा. लॉंग टर्म म्हणजे काय, की जो ट्रेड आपण किमान 365 दिवस ठेवणार आहे असं. परंतु याच्यामध्ये 365 दिवस ट्रेड ठेवत असताना जर मला 100% त्याच्यात जर ग्रोथ झालेली दिसली तर बुक करा 50%. हे आपल्याला लाईफ टाईम 50% काय करा, बुक करा. जर स्टॉक 100% ग्रोथ होताना दिसतोय, म्हणजे 100 रुपयाला घेतलेला स्टॉक आहे, जसं की आपण पाहिलं, तुम्हाला मी म्हटलं होतं की लॉरस लॅब 550च्या आसपास खरेदी करा. 1000 रुपयाला गेलाय, 50% बुक करून टाका, संपला विषय. 50% राहू द्या. किंवा एल जी बालकृष्ण जो आपण म्हटलो होतो, 1100 रुपयाचा स्टॉक, 1000 रुपयाच्या, 1100 1000 रुपयापासून, 1000 ते 1100 रुपयापासून 2000च्या करा. 50% बुक करा, 50% एलजी ला सोडून द्या. एलजी 10 हजाराला जाईल, पण आपलं काय की आपलं आपलं 50% बुकिंगचं टार्गेट ठेवायचं. 50% विकायचं, 50% सोडून द्यायचं. लॅन्सरचा 15 दिवसात डबल झालं. आपलं टार्गेट काय असलं पाहिजे की 50% आपण विकला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. माझं टार्गेट हे माझं फिक्स असतं. जर माझा स्टॉक 100 दिवसाच्या आतमध्ये 100% वाढलाय, सॉरी 365 दिवसाच्या, तर मला 50% रक्कम तिथं बुक करणं गरजेचं आहे. आणि 50% रक्कम काय करणं गरजेचं आहे, होल्ड करणं गरजेचं आहे. हा नियम तुमचा सगळीकडे तुम्हाला लागू करायचा आहे. काल दिलेला तुम्हाला तो एआयचा स्टॉक होता, त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल त्या स्टॉक मध्ये तुम्ही तेच करू शकता. 50 रुपये स्टॉक 100ला गेलाय, तुम्ही बुक करा. मला माहिती आहे महिन्यातच जाणार आहे तो, ठीक आहे. महिन्यात 100 रुपये झाला, आपल्याला तो कोणत्या पोझिशन मध्ये आला, एक महिन्यात जर 50चा 100 होते तो पोझिशनल मध्ये आला तो. मग तो जर पोझिशनल मध्ये आला तर 50% बुक करा. आलं लक्षात? कारण एक महिना तो असाही घेणार आहे, मग पोझिशनलला त्याला बुक करा. त्याने त्याच्यापेक्षा जास्त दिवस घेतले, लॉंग टर्मला गेला, ठीक आहे, काय हरकत नाही, 2 महिने. त्यानंतर स्विंग ट्रेडिंग कशाला म्हटलेलं आहे, की ज्यामध्ये 1 ते 7 दिवसाचा ट्रेड राहणार आहे, त्याला स्विंग ट्रेडिंग म्हटलेलं आहे. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आपल्याला सकाळी घेतलेला शेअर, म्हणजे 9 वाजून 15 मिनिटांनी मार्केट सुरू होतं, तर 3:30च्या आतमध्ये आपल्याला तो शेअर काय करायचा आहे, म्हणजे सेम डे ट्रान्झॅक्शन असतं त्याला. आपण मार्केटमध्ये इन्ट्राडे असतो, आणि हे दोन्ही ट्रान्झॅक्शन, तुमचं स्कॅल्पिंग आणि इंट्राडेचं जे ट्रान्झॅक्शन आहे, हे दोन्ही ट्रान्झॅक्शन हे कशाच्या बळावर होत असतात, तर टेक्निकलच्या बळावर होत असतात. टेक्निकल चालतं इथे पहा. इथेही टेक्निकल चालतं, इथेही तुमचं टेक्निकल चालतं, इथेही तुम्ही टेक्निकल वापरू शकता, हे लक्षात. मी जरी इथं दिलेलं नसेल तरी तुम्हाला टेक्निकल वापरण्याची संधी सगळीकडे आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही सगळीकडे टेक्निकली पार्ट अभ्यास करू शकता, संपूर्ण ठिकाणी तुम्ही टेक्निकल वापरू शकता, हे लक्षात. हे लक्षात म्हणजे काय नसतं की संपूर्ण ठिकाणी आपल्याला टेक्निकल वापरता येऊ शकतं. आता रिस्कचा भाग जर आपण पाहिला, रिस्क कुठे जास्त आहे, तर स्कॅल्पिंग मध्ये व्हेरी हाय रिस्क आहे. आता हे जर तुम्ही पाहिलं, लॉंग टर्म आणि स्कॅल्पिंगचा जर विचार केला, जिथं रिस्क कमी तिथून आपण सुरुवात करायला पाहिजे, की जिथं रिस्क जास्त आहे तिथून सुरुवात करायला पाहिजे, मला सांगा. तुम्हीच विचार करा, सुरुवात कुठनं करणं गरजेचं आहे, जिथं कमी रिस्क आहे तिथं करायचं आहे,
फार तर फार मीडियम लिग्स पर्यंत तुम्ही आले हरकत नाही. इथपर्यंत ठीक आहे, तुम्ही इथपर्यंत सुरुवात केली तरी चालेल. पण आमचं मात्र उलट आहे. आम्हाला काय होतं, जिथं हाय रिस्क आहे तिथंच आम्ही सुरुवात करू. हे माझं जिथं चुकीचं आहे ना, मला वाटतं ना, तिथं मी जास्त फोकस करतो. मला जिथं नको पाहिजे, तर तिथं मी जास्त जाण्याचा, म्हणजे या दोन्ही गोष्टी नकोय माझ्या आयुष्यात, पण मी तिथं जाण्याचा जास्त प्रयत्न करतो. मग कारण तिथं रिस्क आहे, तिथं तुमचा टाइम पिरियड पण हाय व्हॉलॅटिलिटी असणारा राहतो. पण अशा ठिकाणाहून मला काय समाधान भेटतं, माझंच मला माहिती आहे. पण जिथं रिस्क कमी आहे, जिथं तुम्हाला रिटर्नही थोडे कमी आहेत, परंतु शुअरिटी जास्त आहे, याचा मी कधी विचारच करत नाही. पण जर मी असा विचार केला, तर मी चॅलेंज देऊन सांगतो की तुम्हाला मार्केटमध्ये लॉसेस होण्याचं प्रमाण कमी राहील. माणूस जेव्हा शेअर मार्केटमध्ये येतो, मी खूप वेळा पाहतो, विचार करताना त्याने विचार केलेला असतो की बाबा मी आता या 3 मार्गांचा वापर करेल. परंतु कुठेतरी लगेच जो रस्ता आहे, रोड चेंज होतो आणि ह्या 2 मार्गाला येतो. कारण एका पिरियडला त्याला कुठेतरी इंटरडे किंवा स्कॅल्पिंग मध्ये पैसा दिसला, तर त्याला वाटतं अरे हे सोपं आहे, हे इकडे कशाला येऊन 10 दिवसाचं 15 दिवसाचं वर्षाचं बघत असेल ते 2 वर्ष. तेवढं त्याच्यात एका सेकंदात मिळतं, एका मिनिटात मिळतं, एका दिवसात मिळतं. आणि नंतर मग तो त्याला त्याच्यात वाहत जातो. आणि हे दोन्ही मार्ग मार्केटमधले सगळ्यात भयानक आहेत. त्यामुळं कोणी या मार्गांच्या शक्यतो मार्गे लागूच नका. त्यापेक्षा हे मार्ग आपल्यासाठी सुकर आहे, सोयीस्कर आहे आणि ओके आहे. थोडासा वेळ देणारे आहे, वेळ दिल्यामुळे पैसा बनण्याचे चान्सेस देणारे आहेत. त्याला ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि त्या योग्य मार्गामध्येच आपली इन्व्हेस्टमेंट आपण केली, तर आपला पैसा बनतो आणि तुम्ही तुमच्या पैशाला टिकून ठेवू शकता. मार्केटमध्ये पैसा टिकवणं हे सुद्धा खूप मुश्किल आहे. कारण बऱ्याच लोकांच्या बाबतीत मी पाहतो, पैसा त्यांना टिकत नाही. खूप लोक आहेत. सांगायचा भाग जो आहे, स्कॅल्पिंग पासून सुरुवात करू नका, हाय रिक्स आहे. इंट्राडे पासून सुरुवात करू नका, हाय रिक्स आहे. लो रिक्स पासून सुरुवात करा. आपण पहा, पोहायला गेलो, स्विमिंग साठी गेलो पहा, तर आपण जास्त रिक्स घेतो का? पाहिलं कधी डायरेक्ट गेलो आणि खूप वाहणारं पाणी आहे त्याच्यामध्ये उडी टाकली आणि दाखवलं, चल मी 1 सेकंद पाहून दाखवलं, 1 मिनिट पाहून हे स्विमिंग करून दाखवलं. असं करतो का आपण? नाही करत ना. मग मार्केटमध्येच का बुडतो? मार्केटमध्येच का बुडलं जातं? मग तिथे जीवनाशी जेव्हा संबंध येतो, मग इथं तर पैशाशी संबंध आहे. आणि मी तर तुम्हाला सांगितलेलं आहे, हेल्थ असेल तर मनी कामाला येणार आहे, म्हणजे पैसा कामाला येणार आहे. आणि पैशाला कामाला लावायचं असेल तर प्लॅनिंग भरपूर व्यवस्थित असलं पाहिजे. कारण तो पैसा कोणत्या वेळेस खर्चायचा हे समजलं पाहिजे ना आपल्याला. ते नाही समजलं तर काही कामाचा नाही तो पैसा. असो, ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजल्या असेल असं मी गृहीत धरतो. यामध्ये जर काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता, काहीच अडचण नाही.